एकादशी आणि दुप्पट खाशी एका दिवसाच्या उपवासाला आपण किती तो सायास करतो आणि आता तर 9 दिवसाचे उपवास आहेत, मग काय सायासाचं विचारायलाच नको. तर आता बऱ्याचशा वेगवेगळ्या रेसिपीज तुमच्या समोर येतील, तर तशाच पद्धतीच्या काही रेसिपीज मी देखील आणणार आहे. त्यातलीच आणखीन एक रेसिपी म्हणजे उपवासाचे इन्स्टंट अप्पे. चला तर मग झटपट अशा होणाऱ्या या रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्याच्यासाठी इथं पॅनमध्ये मी घेत आहे 1 कप भगर. या भगरीला वरई असं सुद्धा म्हटलं जातं. ही भगर घेत असताना व्यवस्थित नीट करून घ्यायची, कारण की बऱ्याचशा वेळेस याच्यामध्ये बारीक रेतीचे कण असतात. आता 1 कप भगरीसाठी आपल्याला घ्यायचा आहे पाव कप साबुदाणा. आता लो फ्लेमवरती आपल्याला हे दोन्ही व्यवस्थित असं भाजून घ्यायचे. इथं तुम्ही बघू शकता साबुदाणा आणि भगर दोन्हीही छान अशा पद्धतीनं फुललं गेलेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि हे आपल्याला थंड करून घ्यायचे. थंड झाल्यानंतर साबुदाणा आणि भगर हे मी मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे आणि आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊयात. तर इथे आपण अशा पद्धतीनं ही पावडर तयार करून घेतलेली आहे. आता परत एकदा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेत आहे एक मध्यम आकाराचा साल काढून बारीक चिरून घेतलेला बटाटा, 3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती तुम्हाला तिखट करायचंय त्या हिशोबाने हिरवी मिरची टाकायची, आणि 1 चमचा जिरं. अगदी थोडंसं पाणी टाकून घेऊयात म्हणजे याची छान अशी पेस्ट व्हायला मदत होईल. आता हे मी मिक्सरला फिरवून घेते. इथं तुम्ही बघू शकता हिरवी मिरची, बटाटा आणि जिरं याची छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. आपण आता ही या बाउलमध्ये ओतून घेत आहोत आणि हेच मिक्सरचं भांडं स्वच्छ विसळून देखील मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. एक अर्ध लिंबू घेतलेला आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस आपण याच्यामध्ये पिळणार आहोत, ज्याच्यामुळे छान चटपटीत अशी चव येईल आपल्या अप्प्यांना. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता हे सगळं आपण व्यवस्थित असं एकत्रित करून घेऊयात. याचं आपल्याला एक छान असं बॅटर तयार करायचंय. खूप जास्त पातळसर असं आपल्याला हे नको आहे, तर आवश्यकतेनुसार पाणी टाकून सुरुवातीला थोडंसं घट्टसर असंच हे आपण तयार करून घेणार आहोत. तर फायनली इथे आपलं अशा पद्धतीचं हे बॅटर तयार झालेलं आहे. हे रेस्ट करण्यासाठी ठेवायचे साधारण 10 मिनटं. तोपर्यंत आपण याच्यासोबत जी चटणी खाणार आहोत ती तयार करून घेऊयात. त्याच्यासाठी इथे मी पाव कप सुक्कं खोबरं घेतलेलं आहे. याच्याऐवजी तुम्ही ओलं देखील घेऊ शकता. पाव कप भाजलेले शेंगदाणे, त्याच्यावरचं टरफलं काढून घेतलेलं आहे. अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि 3 हिरव्या मिरच्या. 1च चमचा दही वापरतीये, कारण की हे दही थोडंसं आंबट आहे. पाव चमचा साखर, थोडंसं पाणी टाकून घेऊयात आणि आता आपल्याला हे मिक्सरला एकदम बारीकसर असं फिरवून घ्यायचं आहे. तर अगदी काहीच मिनिटांमध्ये आपली जी इन्स्टंट अशी चटणी आहे ती देखील तयार झालेली आहे. याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते आणि इथे आपली चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे. याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं नाही आहे, ते मीठ देखील टाकून घेते आणि परत एकदा याला व्यवस्थित असं एकत्रित करून घेते. आता इथे मी ही चटणी तयार केलेली आहे. याच्याऐवजी तुम्ही जे छान असं फ्रेश दही असतं त्याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची टाकायची, मिक्सरला फिरवून घेतलेली, आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट. तशा पद्धतीची दह्याची चटणी सुद्धा अप्रतिम अशी लागते या अप्प्यांबरोबर. आपली चटणी तयार होत होती तोपर्यंत हे बॅटर छान असं भिजलं गेलेले, थोडंसं घट्टसर झालेले. तर आता आपण याच्यामध्ये परत एकदा थोडं पाणी टाकून घेऊयात म्हणजे याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईल. अप्पे करण्यासाठी जे आपल्याला पीठ लागणार आहे त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची आपल्याला हवी आहे. आता गॅसवरती मी अप्पे पात्र ठेवलेलं आहे, त्याला थोडंसं तेल लावलेलं आहे. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप देखील वापरू शकता. आणि अशा पद्धतीनं आता हे जे बॅटर आहे ते आपण याच्यामध्ये सोडून घेत आहोत. आता हे बॅटर छान असं फुगावं याच्यासाठी याच्यामध्ये मी इनो किंवा सोडा टाकलेला नाही आहे. बऱ्याचशा ठिकाणी इनो किंवा सोडा वापरला जात नाही उपवासांसाठी, तर त्याच्यामुळे इनोचा किंवा सोड्याचा वापर न करता हे अप्पे कशा पद्धतीचे होत आहेत हे मी तुम्हाला पहिल्या बॅचमध्ये दाखवणार आहे आणि दुसऱ्या बॅचमध्ये इनोचा वापर केल्यानंतर कशा पद्धतीनं होतात ते देखील दाखवणार आहे. इथं संपूर्ण अप्पे पात्रामध्ये हे बॅटर सोडून झालेलं आहे. हे आपण झाकून ठेवूयात. झाकून ठेवल्यानंतर साधारण 3 मिनिट लागतात हे अप्पे वरच्या बाजूने पूर्णपणे कोरडे होण्यासाठी.
तर इनो किंवा सोडा यापैकी कशाचाही वापर न केल्यामुळे हे जे आप्पे आहेत ते फुगत नाहीत, मात्र आतनं ते व्यवस्थित असे वाफवले जातात, कारण की आपण हे सुरुवातीला दोन्ही इन्ग्रेडियंट भाजून घेतलेले आहेत. त्याच्यामुळे हे आतमधनं कच्चे राहतात असं नाही, फक्त ते थोडेसे फुगत नाहीत आणि आतनं जाळीदार होत नाहीत. अगोदर आता ही पहिली बॅच दोन्ही बाजूनं व्यवस्थित अशी मी भाजून घेते. दोन्ही बाजूनं व्यवस्थित असं याला भाजण्यासाठी 6 ते 7 मिनिटाचा वेळ लागतो लो फ्लेमवरती. आपली पहिली बॅच तयार झालेली आहे. आता आपण आपली दुसरी बॅच तयार करत आहोत. तर जे पीठ शिल्लक राहिलेलं आहे त्याच्यामध्ये मी अर्धा इनोचा सॅशे टाकलेला आहे, कारण की पीठ देखील आपलं निम्म होतं. तर त्याच्यामुळे आता इनोचा सॅशे टाकल्यानंतर व्यवस्थित असं त्याला हलवून घेतलेलं आहे. परत एक्स्ट्राचं पाणी वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे आणि हे जे पीठ आहे ते आता अशा पद्धतीनं अप्पे पात्रामध्ये मी सोडून घेत आहे. रेसिपी पाहिल्यानंतर बऱ्याचशा जणींना वाटतं की हां, आता आपण पण उपवासाला हे आप्पे करूयात. पण बऱ्याचशा भागानुसार उपवासाला चालणारे जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये थोडीशी तफावत आपल्याला जाणवते. जसं की जिरं असेल, जिरं बऱ्याचशा ठिकाणी खाल्लं जातं आणि बऱ्याचशा ठिकाणी चालत नाही असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीनं इनो किंवा सोड्याच्या बाबतीत देखील असतं की काही ठिकाणी म्हणतात की हा पदार्थ उपवासाला चालत नाही आणि काही ठिकाणी ते वापरतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला मिसगाईड होऊ नये किंवा तुमचं चुकीचं मार्गदर्शन होऊ नये याच्यामुळे मी दोन्ही पद्धतीनं तुमच्याबरोबर हे शेअर केलेलं आहे. तर इनो टाकल्यानंतर जे आपण आप्पे तयार केलेले आहेत ते इथं तुम्ही बघू शकता. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये वरच्या बाजूनं ते पूर्णपणे कोरडे झालेले आहेत. छान अशा पद्धतीनं ते फुगलेले देखील आहेत. आता ह्याची मी साईड पलटी करून घेते आणि दोन्ही बाजूनं हे आप्पे देखील व्यवस्थित असे भाजून घेते. इनो न टाकता केलेली बॅच आणि इनो टाकून केलेली बॅच याच्यामधला जर तुम्ही मला फरक विचारला तर फरक फक्त एवढाच आहे की इनो टाकल्यानंतर अप्पे छान जाळीदार आणि थोडेसे हलके फुलके असे होतात आणि इनो न टाकता जर आपण अप्पे केले तर ते व्यवस्थित असे वाफरले जातात, चवीला सुद्धा छान लागतात. फक्त ते थोडेसे हलके होत नाहीत तर थोडेसे जड आहेत किंवा थोडेसे घट्टसर आहेत असं आपल्याला जाणवतं आणि जाळीदार होत नाहीत. तर आता बघा, तुम्हाला कुठली पद्धत निवडायची आहे ती पद्धत तुम्ही निवडा, कारण की कुठल्याही पद्धतीनं केले तरी अप्पे चटणीसोबत खाताना तर मात्र अप्रतिम असेच लागत आहेत. तर आता हे देखील अप्पे आपले तयार झालेले आहेत. आता आपण हे सर्व करायला घेऊयात. सर्विंग प्लेटमध्ये सगळ्यात अगोदर मी ठेवलेली आहे छान थंडगार अशी काकडी, सोबत आपण तयार केलेली मस्त अशी चटणी. या चटणीवरती तुम्ही जिऱ्याचा तडका देखील देऊ शकता, पण मी दिलेला नाहीये. आणि आता आपले हे मस्त गरमागरम अप्पे. तर आजची आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर आणखीन अशाच पद्धतीच्या उपवासाच्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील का ते सुद्धा सांगा. जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.